नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत पाटील उगले. तर आपलं स्वागत आहे माहितीचा किडा या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत ई पीक पाहणी कशी करायची, त्याबद्दल पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पहा, म्हणजे तुम्हाला ई पीक पाहणीबद्दल कोणतीही अडचण येणार नाही. तर चला चालू करूया ई पीक पाहणी कशी करायची. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की 1 ऑगस्टपासून खरीप ई पीक पाहणी सुरू झालेली आहे. तरी आपल्या शेतातील आपण जे पेरलेले पीक आहेत खरीपमध्ये, किंवा आपल्या शेतातील विहिरीची नोंद असो किंवा बोरची नोंद असो, इत्यादी झाडाची सुद्धा नोंद आपण या पीक पाहणीच्या माध्यमातून करू शकतो. तर ते झाडाची, विहिरीची आणि आपल्या शेतातील पिकाची नोंद कशी करायची ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. व ई पीक पाहणी करणे खूप गरजेचे आहे. ई पीक पाहणीनुसारच आपल्याला समोरचा शेतीबद्दलची नुकसानाचा सर्व लाभ मिळतो. ई पीक पाहणी जर नाही केली तर आपलं शेत पडीत म्हणून समजल्या जाते. तर चला आपण ई पीक पाहणी कशी करायची याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी बेल आयकन प्रेस करा. तर चला शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया की ई पीक पाहणी कशी करायची. तर सर्वात पहिले आपण प्ले स्टोअरला जायचंय. प्ले स्टोअरला गेल्यानंतर इथे सर्च करायचं ई पीक पाहणी. हे बघा, इथे 2 नंबरचे ॲप्स आहे ई पीक पाहणी. याला इन्स्टॉल करून घ्यायचं. जय श्री राम. हे बघा, आपली ॲप इन्स्टॉल झाली. त्याच्यानंतर ॲप ओपन करून घ्यायची. ॲप ओपन केल्यानंतर याला सर्व परमिशन देऊन टाकायच्या व असं स्क्रोल करायचं उजव्या साईडला. नंतर आपला महसूल विभाग. आता तुम्ही तुमचा महसूल विभाग निवडून घ्यायचा. जसं की आमचा महसूल विभाग अमरावती येते तर अमरावती निवडणार. व नंतर हे असा ऑप्शन येणार बघा, शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. हे बघा, मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर सांकेतिक पाठवा याच्यावरती क्लिक करायचं व त्याच्यानंतर तुमचं संपूर्ण नाव टाकायचं. जसं की मी इथे नाव टाकतो व परत सांकेतिक पाठवावर क्लिक करायचं. हे बघा, त्याच्यानंतर तुम्हाला 4 अंकाचा OTP येईल. तो OTP इथे टाकून घ्यायचा. हे बघा, मी इथे OTP टाकलेला आहे. OTP टाकल्याच्या नंतर नोंदणी करा याच्यावरती क्लिक करायचं व परत एक वेळेस सांकेतिक पाठवा म्हणून क्लिक करायचं. परत आलेला OTP सुद्धा टाकून घ्यायचा व लॉग इन करायचं. लॉग इन केल्याच्या नंतर हे बघा, इथे खातेदाराचे नाव येते. तर खातेदाराची नोंदणी झालेली नाही जर असा ऑप्शन येत असेल तर आपण पहिल्यांदा खातेदाराची नोंदणी करून घ्यायची. त्याच्यासाठी नवीन खातेदार नोंदणी करावर क्लिक करायचं. त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा, जसं की जिल्हा वाशिम. व त्याच्यानंतर तालुका निवडायचा रिसोड. व त्याच्यानंतर तुमचं गाव निवडून घ्यायचं. व गाव निवडताना तुमचं शेत ज्या शिवारामध्ये ते निवडायचं. जसं की धोडप शिवारामध्ये तर इथं धोडप खुर्द निवडणार व समोर क्लिक करायचं. व त्याच्यानंतर बघा, तुम्ही तुमच्या नावानुसार, तुमच्या मधल्या नावानुसार, आडनावानुसार, जो तुमचा 8चा खाते क्रमांक असते त्याच्यानुसार किंवा गट क्रमांकानुसार तुम्ही नोंदणी करू शकता. तर इथं मी गट नंबर टाकणार. तर बघा, 30 गट नंबर इथं टाकलेला आहे व शोधावरती क्लिक करायचं. शोधावरती क्लिक केल्याच्या नंतर 30 गट नंबरमध्ये जेवढे खातेदार येतं तेवढ्यांचे नाव येणार. तर तुमचं नाव बघायचं त्याच्यामध्ये व त्याच्यावरती क्लिक करायचं व समोरच्या ऑप्शनला क्लिक करायचं. हे बघा, इथे 8 नुसार खाते क्रमांक आलेले आहेत ते बघून घ्यायचे व नंतर समोर क्लिक करायचं. आता काय म्हणते, तुमचा खाते क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे झालेला आहे. तर इथे ठीक करायचं. व आता बघा, इथे खातेदाराचे नाव येते. जसं की आपण निवडलेलं नाव आलेलं आहे तर त्या नावावरती क्लिक करायचं व समोर क्लिक करायचं परत. हे बघा, असे ऑप्शन ओपन होतील. असे ऑप्शन ओपन झाल्याच्या नंतर बघा, इथे पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. 2 नंबरचा ऑप्शन आहे.
हे बघा, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर असा ऑप्शन येणार. इथे खाते क्रमांक निवडून घ्यायचा तुमचा व खाते क्रमांक निवडल्याच्या नंतर गट क्रमांक निवडायचा, जसा की 30 आहे. व इथे हंगाम निवडायचा. हंगाम जसं की आता खरीपची चालू आहे तर खरीप टाकायचा. व पिकाचा वर्ग निवडायचा. पिकाचा वर्ग की तुमचं मिश्र पीक आहे किंवा निर्भळ पीक आहे किंवा पॉली हाऊस किंवा शेडनेट हाऊसमध्ये. तर आता मिश्र पीक आहे, तर सोयाबीन आणि तूर एकत्र असल्यामुळं आपण मिश्र पीक निवडणार. त्याच्यासाठी मिश्र पीकवर क्लिक करायचं. जसं की मुख्य पीक आपलं सोयाबीन, व तर इथं सोयाबीन टाकून घ्यायची किती आहे तर. जसे की सोयाबीन 0.40 आर आहे. व लागवडीची दिनांक टाकून द्यायची. ज्या दिवशी आपली पेरणी झालेली आहे त्या दिवशीची दिनांक टाकायची. व त्याच्यानंतर आपलं दुय्यम पीक, जसं की दुय्यम पीक आपण तूर निवडणार. इथे दुय्यम पिकाचा हंगाम निवडायचा, जसं की खरीप. व तुरीचं क्षेत्र टाकायचं, जसं की 0.28 मध्ये 0.28 आर. आणि पिकाच्या झाडाची नावं, जसं की आपली तूर आहे दुय्यम पीक, तर आपण इथे तूर निवडणार. हे बघा, इथे लिस्ट आहे पूर्ण. तुमचं दुय्यम पीक दुसरं असेल तर तुम्ही दुसरंही निवडू शकता. व त्याची सुद्धा लागवडीची दिनांक टाकून द्यायची. व जलसिंचनाचे साधने म्हणून आपल्या विहिरीमध्ये, म्हणजे आपल्या शेतामध्ये विहीर असेल किंवा बोर असेल किंवा कोरडवाहू असेल तर आपण ते टाकू शकता. जसं की मी आता इथं कोरडवाहू आहे तर असिंचित कोरडवाहू असे टाकणार. जर तुम्ही सिंचन पद्धत निवडली असेल तर, जर तुम्ही शेतामध्ये सिंचनाचं साधन निवडलं असेल तर तुम्हाला सिंचन पद्धती टाकणार. जसं की तुम्ही कोणत्या प्रकारचं सिंचन वापरता, जसं की ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे. तर मी ते तुषार सिंचन निवडतो व पुढे जावर क्लिक करायचं. इथे याला परमिशन देऊन टाकायची. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर तुम्ही तुमच्या शेतीपासून दूर असाल, जसं की तुमचा गट नंबरपासून तुम्ही दूर असाल, तर हे तुमचं लोकेशन घेणार नाही. तुम्हाला ॲक्युरेट त्याच गटामध्ये जाऊन शेतीची ई पीक पाहणी करायची, हे लक्षात ठेवायचं. बघा, आता मी त्याच गट नंबरमध्ये आहे तर इथे पूर्ण 0 मीटर दाखवते, म्हणजे मी ॲक्युरेट त्याच गटामध्ये आहे. हे झाल्याच्या नंतर, हे असं आल्याच्या नंतर पुढे जावरती क्लिक करायचं. व इथे 2 प्रकारचे फोटो घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे शेताचे फोटो घ्यायचे. ओके करायचं. व नंतर 2 नंबरचा फोटो घ्यायचा. इथे ठीक आहे म्हणून करायचं. परत ओके करायचं. व पुढे जावरती क्लिक करून हे परत रिटर्न आलेलं आहे साईडच्या इश्यूमुळे. इथे राईट करायचं. आणि हे बघा, इथे पूर्ण आपण भरलेली माहिती आलेली आहे की आपण शेतामध्ये तूर किती टाकलेली आहे, सोयाबीन किती टाकलेलं जय आहे, श्रीराम. व आपले हे फोटो पण घेतलेले आलेले आहेत. व इथे राईट क्लिक करायचं, इथे परमिशन देऊन टाकायची याला व पुढे क्लिक करायचं. हे बघा, थोडं लोड होत आहे. अशा प्रकारे आपल्या शेतीची ई पीक पाहणी करायची. हे बघा, पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे. तर हे बघा, आपली पीक पाहणी आता यशस्वी पूर्ण झालेली आहे. तरी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलवरला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.